guys, hello and welcome to my another vlog. सो आता आम्ही आलोय गोव्याला आणि गोव्याला आलोय आम्ही एका इम्पॉर्टंट कामासाठी. इम्पॉर्टंट काम कोणते आहे ते पण तुम्हाला सांगणार आहोत. आणि आता आम्ही चाललोय ग्रँड हयातमध्ये. सो दिस सो आता आम्ही चाललो आहे बाहेर लंचला कारण आम्हाला खूप भूक लागली आहे. हॅलो. सो दिस इज अवर बाथरूम. हा आमचा बाथरूम आहे. आणि सॉरी मी सगळ्या लँग्वेजमध्ये एकत्र बोलते, पण हा आमचा ड्राय एरिया आहे इकडे. दिस इज आवर बेसिन. हा बाथरूम आहे इकडचा आमचा आणि इतका स्पेशियस आहे ना. दिस इज मी. हा बाथटब. हे सगळे टूथब्रश आणि शेविंग किट वगैरे सगळे. दिस इज टॉयलेट. इथे एक वॉर्डरोब आहे. आणि इथे पण एक वॉर्डरोब आहे. सेम आहे तो वॉर्डरोब, पण त्याला दोन्ही साईडने डोअर्स आहेत. अँड दिस इज अवर बेड. हा सागर. दिस इज अवर कॉफी टेबल आय थिंक. हा दिस इज अवर कॉफी टेबल. खाली फ्रीज आहे. आणि हे कॉफी स्टेशन. आणि ही आहे आमची बाहेर बाल्कनी.
सो दिस इज द व्ह्यू फ्रॉम आवर बाल्कनी. सो तुम्ही इथे बसून चिल पण करू शकता. आम्ही आज रात्री इथेच बसणार आहोत चिल करत. आणि इथे समोरच स्विमिंग पूल आहेत. सागर इकडे सगळं यूज करतोय आणि वरती बोलतोय कुछ छोडणे का नाही, सब अपने पैसे का ही है. सो मला यांचा बाथरूम एवढा आवडलाय, मी बाथरूम मध्ये येऊन गप्पा मारत बसले. आणि जो कोण आपल्याला आवडत नसेल ना एखादा माणूस, त्यांना इकडे आपण झोपवू शकतो. इथे बाथटब मध्ये पण झोपवू शकता तुम्ही, एवढी इथे जागा आहे भरपूर. बाथरूम 250 स्क्वेअर फीटचं आहे. आता आम्ही चाललोय स्विमिंग कॉस्ट्युम परचेस करायला. कारण आता सागरला स्विमिंग करायचंय आणि मी स्विमिंग कॉस्ट्युम यावेळेला आणला नाहीये. पण तुला काय गरज आहे ती उचलायची? जाऊ दे, पाठी करून ठेवते. डोक्यात पडलं ना तर माणूस मरेल यायला. सो आता मी चाललोय बाहेर काही गोष्टी परचेस करायला. आता आम्हाला स्विमिंगचा मूड झालाय. सो गाईज, हा एक स्विमिंग पूल आहे इथे आणि हा दुसरा स्विमिंग पूल आहे लहान मुलांचा. आणि त्याच्या पलीकडे तो तिसरा स्विमिंग पूल आहे आणि त्याच्या पलीकडे अजून एक चौथा स्विमिंग पूल पण आहे. तर इथे 4 स्विमिंग पूल्स आहेत. आणि यांची प्रॉपर्टी ॲक्च्युली एवढी मोठी आहे ना, ते फिरायला पूर्ण 1 दिवस लागेल एवढी मोठी प्रॉपर्टी आहे. इथे तुम्ही सायकलिंग पण करू शकता आणि भरपूर ॲडव्हेंचर्स पण करू शकता. आणि माझा आवाज प्लीज इग्नोर करा कारण माझा आवाज बसलाय. तिथे त्या साईडला जे दिसतंय तिथे आमचा रूम आहे. सो मी आता चालले स्विमिंग कॉस्ट्युम घ्यायला. ह्याला काय माहित नाही स्विमिंगला जायचं. आता मला तर ऍक्च्युली मूड पण नाही. तुझा मूड नाही आहे? अरे इथे गॅलरीमध्ये नाही, तिकडे ह्याला आता जायचं स्विमिंगला. आणि ह्यावेळेला मी माझा कॉस्ट्युम पण नाही आणलाय आणि मला कंटाळा पण आलाय. काढलो बघी येते तरी पण मला आता स्विमिंग कॉस्ट्युम जबरदस्ती घ्यायला लावतोय स्विमिंगसाठी. मग ठीक आहे ना, नेहमी आपण स्विमिंग करतो का? हो. आय नो. सो सागरला हा आवडलाय. घालणार मी आहे पण तो सांगतोय हा घे आणि तो घे. सो मी हा घेतलाय. तोच हा वाला मी घेतला. आता मला ॲक्च्युली हा आवडलेला पण सागर अलाव नाही करत आहे. सो गाईज, आता आम्ही चाललोय काही थोडंसं शॉपिंग करायला. आणि आता आमच्याबरोबर एक सीन झाला इथे. सागर म्हणजे आम्ही इथून काही फूड ऑर्डर केलेलं आणि सागर म्हणाला मी आल्यावर खाईन. आणि ते सगळं फूड तसंच होतं. आणि आम्ही स्विमिंगवरनं आल्यावरती आम्ही ॲक्च्युली स्विमिंगला जाणार होतो आणि स्विमिंगवरनं आल्यावरती बघतो तर सगळं त्यांनी क्लिअर केलेलं. आणि सागरला एवढी भूक लागलेली, सागर जाम वैतागला. सो आता आम्हाला रूम सर्व्हिस कडनं फोन आलेला की तुम्हाला आम्ही सगळं फूड परत पाठवतो म्हणून.
आणि त्यांनी न विचारता सगळं क्लिअर केलं. रिझन आहे खरं तर आम्ही FB कम्युनिटी ग्रुप ओपन केला आहे. त्याचं नाव आहे मुंबई ज्वेल्स. मुंबई ज्वेल्स म्हणजे मुंबईतला प्रत्येक माणूस हा माझ्यासाठी ज्वेल आहे आणि तो त्या ग्रुपमध्ये असणं गरजेचं आहे. आणि मुंबईच नाही तर पूर्ण वर्ल्डमधली जी माणसं आहेत त्यांना जर आपला ग्रुप जॉईन करायचा असेल मुंबई ज्वेल्सचा तर त्यांनी तो नक्की जॉईन करावा. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. आणि आम्ही गोव्याला आलेलो कारण आमचं 1-2 इकडच्या फेमस रेस्टॉरंटबरोबर बोलणं चालू होतं कोलॅबसाठी आणि त्यांनी आपल्याबरोबर कोलॅब पण केलं आहे. तसंच आम्हाला गोवा हेड ठरवायचा होता, त्याची मीटिंग होती, त्याच्यासाठी आम्ही आलेलो गोव्याला. सो या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आता आम्ही चाललो आहे घरी. तर लवकरात लवकर तुम्ही आमचा मुंबई ज्वेल हा ग्रुप जॉईन करा. मी त्या मुंबई ज्वेलची लिंक जी आहे ती आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. तर नक्की जॉईन करा आणि तुमच्या फ्रेंड्सना, फॅमिलीजना सगळ्यांना जॉईन करायला सांगा. या ग्रुपवरती तुम्ही तुमचे जे छोटे मोठे सगळे बिझनेस प्रमोट करू शकता, ते पण एकदम फ्री ऑफ कॉस्ट. सो लवकर जॉईन करा. थँक्यू. सो अजून एक बोलायचं राहिलं की आपल्या ग्रुपवरती, मुंबई ज्वेल्स ग्रुपवरती फक्त बिझनेस प्रमोशन्सच नाही आहेत तर भरपूर एंटरटेनमेंट पण आहे. माझा एक स्टाईल संडे नावाचं सेगमेंट आहे, त्यामध्ये तुम्ही तुमचे पिक्चर्स पोस्ट करू शकता. मी तुम्हाला स्टाईल टिप्स देणार आणि त्याच्यावरती एक सब्जेक्ट देणार किंवा एक टॉपिक देणार, त्याच्यावरती तुम्हाला तुमचा आवडणारा फोटो किंवा त्या टॉपिकशी रिलेटेड फोटो पोस्ट करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी मी त्याला त्यातनं एखादा तुमचा जो पिक्चर असेल त्याला सिलेक्ट करणार. आणि दुसरं अजून एक आपल्या ग्रुपवरती आपण इव्हेंट्स जे आणणार आहोत, त्यामध्ये बरेचसे इव्हेंट्स आहेत. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक इव्हेंट आहे, तो पण फॅशनचा. तर असे वेगवेगळे इव्हेंट्स आहेत आणि खूप मजा आहे आपल्या ग्रुपवरती. सो लवकरात लवकर जॉईन करा आपला ग्रुप. हे गाईज, सो मी माझा हा व्लॉग आता इथे सेंड करते आहे. तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला ते प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तसंच माझा मुंबई ज्वेल्सचा जो FB कम्युनिटी ग्रुप आहे तो प्लीज लवकरात लवकर जॉईन करा. आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्स आणि तुमच्या सगळ्या फॅमिलीबरोबर तो शेअर करा. जास्तीत जास्त लोकांना ॲड करा त्या ग्रुपमध्ये. आणि माझ्या नवीन व्लॉग येईपर्यंत बाय.